पुढची बातमी धाराशिवमध्ये शिवसेनेमध्ये मोठी गटबाजी पाहायला मिळते। आज पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीआधी शिवसेनेचे दोन गट भिडलेत। शिवसेनेचे अजित पिंगळे आणि अविनाश खापे यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली। जिल्हा परिषदेच्या तिकीट वाटपावरून हा राडा झाल्याचं कळतंय। त्यामुळे धाराशिवमध्ये सध्या घडामोडींना वेग येताना दिसतोय। शिवसेनेमध्ये मोठी गटबाजी दिसून येतेय। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सुद्धा या गटबाजीचं प्रत्युत्तर आलं। शिवसेनेचे दोन गट एकमेकांना भिडल्याचं स्पष्टपणे या बैठकीमध्ये दिसून आलं। शिवसेनेचे अजित पिंगळे आणि अविनाश खापे यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचंही कळतंय। जिल्हा परिषदेच्या तिकीट वाटपावरून हा राडा सध्या सुरू असल्याचं चित्र आहे। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके सध्या आपल्या सोबत आहेत। अप्पासाहेब, धाराशिवमध्ये या दोन्ही गटांमध्ये नेमका वाद काय आहे, काय अपडेट्स आहेत या सगळ्या राड्याबद्दलचे? आपण सकाळपासूनच पाहतोय ज्यावेळेस धाराशिवच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या तिकीट वाटपासंदर्भातली जी ऑडिओ क्लिप समोर आली आणि शिवसेनेमधली अंतर्गत खदखद जी आहे ती बाहेर यायला सुरुवात झालेली आहे। जे भाजप भारतीय जनता पार्टीनं शिवसेना हायजॅक केली असा आरोप शिवसेना कार्यकर्त्याकडून केला जातो आणि त्यासाठी भाजपच्या काही एका गटाचं समर्थन असल्याचा आरोप त्या व्हिडिओ क्लिपमधूनही ऑडिओ क्लिपमधूनही आपल्याला पाहायला मिळत होता। आज पालकमंत्री प्रताप सरनाईक धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांच्या उपस्थितीत एक बैठक आयोजित केली होती आणि बैठकीच्या अगोदर जिथं पालकमंत्री हजर असतानाच दोन गट आपसात भिडले। या ठिकाणी शिवीगाळ आणि धक्काबुक्कीही झाल्याची जी माहिती आहे या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप आमदाराकडूनच आमदार पुत्राकडनं शिवसैनिकांना जे आहे ते तिकीटं दिली जात असल्याचा आरोप केलेला होता आणि भाजप शिवसेनेला हायजॅक करते, भाजपचेच उमेदवार शिवसेनेच्या तिकीटवर उभा राहतात असा आरोप केला जात होता आणि त्याच आरोपातून दोन गट आहेत ते जे आपसात भिडलेलं इथं शिवसेनेत पाहायला मिळतात। शिवसेनेतला हा अंतर्गत वाद आता वाढण्याची शक्यता आहे। अमोल, निश्चित धन्यवाद अप्पासाहेब या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।